अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यामधील शेतकऱ्यांसाठी शासनानं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि निधीसुद्धा उपलब्ध करून दिला। मात्र ई-केवायसी सह तांत्रिक कारणास्तव लाभ न घेऊ शकलेल्या 5,42,141 शेतकऱ्यांचे 355 कोटी 50 लाख रुपये शासनाच्या तिजोरीमध्ये पडून असल्याची बाब ही उजेडात आलेली आहे। त्यात एकट्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल 165 कोटी 72 लाखांचा समावेश आहे। मुख्य सचिवांनी जिल्हानिहाय आढावा घेतल्यानंतर ही आकडेवारी बाहेर आली। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ई-केवायसी अभावी सर्वाधिक रक्कम पडून आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या बाबतीत वेळकाढूपणा करणार नाही असं आश्वासन निलेश राणे यांनी दिलंय। आजचा जो 293चा जो प्रस्ताव आहे तो सत्ताधाऱ्यांनीच मांडलेला आहे। बरोबर, म्हणून जे 31,000 कोटीचं पॅकेज आहे, आता माझं पण आता त्या विषयावर बोलणार आहे। कोकण हा त्याच्यामध्ये कुठे आहे हा विषय मी माझ्या भाषणामध्ये मी मांडणार आहे आणि ते लवकर आता केवायसी सुरू आहे। जसं कोकणाचं मी सांगू शकतो, केवायसी हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल। लवकरात लवकर मिळावी, आमचंही तेच प्रयत्न।